नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लेक्चर नंतर आज आपण दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करणार आहे। आज आपण भारतीय राज्यघटनेतले जे काही भाग आहेत ते भाग बघणार आहे। बघा, सुरुवातीला ज्यावेळेस भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली त्यावेळेस भारतीय राज्यघटनेत किती भाग होते? तर 22 भाग होते। 22 भाग होते। मात्र सध्या किती भाग आहेत असं जर विचारलं तर सध्या 25 भाग आहेत। म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस भारतीय राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस 22 होते आणि सध्या किती आहेत? 25। म्हणजे नव्याने किती टाकण्यात भाग आले? तर नव्यानं 3 भाग टाकण्यात आलेले आहेत। हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता काही भाग आपल्याला कलमासकट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, किंवा ते भाग आपल्याला कोणत्या, म्हणजे एखाद्या वेळेस असा क्वेश्चन येतो की घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या भागामध्ये नमूद आहे, किंवा मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या भागामध्ये नमूद आहे। तर मग त्यावेळेस आपल्याला तो भाग माहित पाहिजेत, त्याचे कलम सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत। तर मग आपण आता काय करणार आहोत, तर ते भाग क्रमानुसार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपण पहिल्या भागापासून सुरुवात करणार आहेत। जे भाग आपल्यासाठी महत्वाचे आहेत तेच भाग आपण इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, पहिल्या भागापासून आपण सुरुवात करूया। मग पहिला भाग कशा संदर्भात आहे? तर पहिला भाग आहे बघा, भारत संघराज्य। मग कोणत्या कलमा दरम्यान दिलेलं आहे? तर 1 ते 4 दरम्यान दिलेलं आहे। म्हणजे कलम 1 ते 4 दरम्यान तुम्हाला काय होतंय, पहिला भाग मर्यादित होतो, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता पहिल्या भागावर क्वेश्चन येणार नाही, मात्र सुरुवातीचा भाग आहे त्याच्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया। याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, दुसरा भाग कशा संदर्भात आहे? तर दुसरा भाग आहे नागरिकत्वा संदर्भात। नागरिकत्व, मग नागरिकत्वा संदर्भातला जो काही दुसरा भाग आहे हा कोणत्या कलमा दरम्यान आहे? तर कलम 5 ते 11 दरम्यान। कलम 5 पासून स्टार्ट होते तर 11 पर्यंत हा भाग आपल्याला इथं मर्यादित करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तिसरा भाग आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि याच्यावर भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत। तो तिसरा भाग कोणता आहे? तर मूलभूत हक्क। मूलभूत हक्क। आता हा जो काही भाग आहे ज्याच्या संदर्भातले कलम सुद्धा आपल्याला भरपूर वेळेस विचारलेले, किंवा जो काही तिसरा भाग आहे किंवा मूलभूत भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क कोणत्या कलमा दरम्यान आहेत असं सुद्धा विचारलेलं आहे। तर ते कलम सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कलम 12 ते 35, 12 ते 35 दरम्यान काय दिलेले? मूलभूत हक्क दिलेले। त्याच्यानंतर भाग 4, भाग 4 सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे। इथं काय दिलेलं आहे? तर इथं दिलेलं आहे मार्गदर्शक तत्व। मग हे कुठून कुठपर्यंत चालू होतात? तर कलम 36 ते 51 पर्यंत। कलम 36 पासून स्टार्ट होतात तर कलम 51 पर्यंत हे समाप्त होतात। आता जो काही 4A हा भाग आहे हा घटना दृष्टीने टाकण्यात आलेला भाग आहे आणि या भागावर भरपूर वेळेस क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत। मग 4A हा भाग कशा संदर्भात आहे? तर 4A भाग आहेत मूलभूत कर्तव्य। आता हे जे काही मूलभूत कर्तव्य आहे याच्या कलमा संदर्भात सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे। मग ते कलम आपल्याला एकच कलम आहे, ते कलम आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। 51 हे कलम आहे। त्यानंतर आता हे जो काही भाग आहे हा कोणत्या तरी घटना दृष्टीने टाकलेला आहे आणि याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन येतो की भाग 4A हा कोणत्या घटना दृष्टीने टाकण्यात आलेला आहे? तर 4A हा भाग 42वी घटना दृष्टी 1986 साली करण्यात आली आणि या घटना दृष्टीने काय केलंय? 4A हा भाग टाकण्यात आलेला आहे। त्यानंतर 9वा भाग आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, भाग 9। मग भाग 9 कशा संदर्भात आहे? तर पंचायत राज संदर्भात। पंचायत राज संदर्भात हा भाग 9 आहे। त्यानंतर 9A भाग कशा संदर्भात आहे? तर भाग 9A नगरपालिका संदर्भात आहे। नगरपालिका। मग हे जे काही आपल्याला पहिल्या भागापासून 9व्या भागापर्यंत मग काही भाग आपण सोडलेले आहेत, तर का? तर त्याच्यावर आपल्या परीक्षेमध्ये म्हणजे पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा असेल त्याच्यावर क्वेश्चन आपल्याला दिसत नाहीत, मात्र या भागावर आणि समोरच्या भागावर आपल्याला काय दिसणार आहेत? क्वेश्चन दिसणार आहेत। तर याच्या समोरचे जे काही भाग आहेत महत्वाचे ते पण आपण बघूया। चला, त्यानंतर आपण डायरेक्ट 15व्या भागावर जाणार आहे। 15वा भाग कशा संदर्भात आहे? तर निवडणुकी संदर्भात आहे। निवडणूक। मग या ठिकाणी कोणती निवडणूक? तर जे काही केंद्रीय निवडणूक आयोग असेल त्याच्या संदर्भातलं हे कलम आहे। म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्य असतील वगैरे वगैरे ह्या गोष्टी कुठे दिलेल्या आहेत? तर 15व्या भागामध्ये दिलेल्या आहेत। कोणत्या कलमापासून हा भाग चालू होतो? तर 324 ते 329 कलमा दरम्यान हा भाग आपल्याला मर्यादित झालेला दिसतो। त्यानंतर 18वा कलम आहे बघा, भाग 18 आहे। भाग 18 कशा संदर्भात आहे? आणीबाणी संदर्भात। भाग 18 कशा संदर्भात आहे? आणीबाणी संदर्भात आहे।
कुठून कुठपर्यंत आहे तर 352 ते 360 कलमादरम्यान आहे. त्यानंतर भाग 20 आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. भाग 20 घटना दुरुस्ती. आता हा भाग कोणत्या कलमादरम्यान मर्यादित केलेला आहे तर कलम 368 अंतर्गत हा भाग काय केलेला आहे, मर्यादित केलेला आहे. या 3 भागावर आणि भाग जो काही आपण 3 बघितला होता त्या 3 नंबरच्या भागावर आपल्याला सर्वात जास्त क्वेश्चन आलेले दिसतात. मग सरळ विचारतात की घटनादुरुस्तीचा जो काही भाग दिलेला आहे किंवा घटनादुरुस्ती हे जे काही आहे हे कोणत्या भागामध्ये दिलेलं आहे तर भाग 20 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर जी काही आणीबाणी दिलेली आहे मग या आणीबाणीचे 3 प्रकार पडतात वगैरे हे आपण प्रत्येक चॅप्टर मध्ये बघणार आहे. मात्र भाग 18 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, आणीबाणी दिलेली आहे. त्यानंतर भाग 15 कशा संदर्भात आहे तर निवडणुकी संदर्भात आहे. मग इथं हे पण आपण लक्षात ठेवू शकतो की आर्टिकल 324 अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. त्यानंतर भाग 18च्या संदर्भात जर बोलायचं झालं तर इथं 3 आणीबाणी आपल्याला लावता येतात. मग केंद्रीय आणीबाणी, केंद्र आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी हे 3 काय आहेत त्याचे प्रकार आहेत. मग 352 नुसार केंद्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी 356 नुसार आणि 360 नुसार काय आर्थिक आणीबाणी लावता येते. आणि घटनादुरुस्तीसाठी तर एकच कलम आहे 368. ठीक आहे, तर आपण आज काय केलेलं आहे, भारतीय राज्यघटनेतले जे काही महत्वाचे भाग आहेत ते बघितलेले आहेत.